नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? आज आपण जे बघणार आहे बघा, काही जणांना असा प्रॉब्लेम होतो की कधी कधी उदास वाटायला लागतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं स्नायूमध्ये क्रॅम्प येणं, डोकेदुखी होणं, निद्रानाश होणं, त्याच्यानंतर हातापायाला मुंग्या येणं, भूक न लागणं, त्याच्यानंतर कधी कधी असं वाटतं की कमजोरी वाटणं. तर या सगळ्या गोष्टींचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये महत्वाचं पोषण तत्व कमतरता असणं. मग हे पोषण तत्व कुठलं आहे? तर बरीच पोषण तत्वापैकी मॅग्नेशियम हा जो घटक आहे तो आपल्या शरीरामध्ये कमी असल्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. तर हे कशामुळे घडतं? तर सगळ्यात महत्वाचं समजा ज्या वेळेला व्यसन होत असेल तर ती गोष्ट, त्याच्यानंतर अतिसार होणं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की व्हिटॅमिन डी ची कमतरता असणं, यासारख्या गोष्टीमुळे आपल्याला होते. किंवा मॅग्नेशियम ज्या घटकामध्ये मॅग्नेशियम आहे ते आपल्या शरीरामध्ये न जाणं, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी असतात. तर सगळ्यात महत्वाचं मॅग्नेशियमचं काम काय, ते तत्व काय? तर हे मॅग्नेशियम जे तत्व आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे की स्नायूंना बळकटी देतं आणि ज्या आपल्या नसा असतात त्या नसांना फ्लेक्झिबिलिटी करतं. हे सगळ्यात महत्वाचं काम मॅग्नेशियमचं आहे. आणि हे मॅग्नेशियम आपल्याला कशामधून मिळू शकतं? तर अन्नाद्वारे मिळू शकतं. आणि हे अन्न कुठलं आहे तर त्याची काही उदाहरणं बघूयात. ते म्हणजे बदाम असेल, काजू असेल, जे काही नट्स असतील, भोपळ्याच्या बिया असतील, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं केळी, फळं आहे, त्यानंतर क्विनोआ आहे, ॲव्होकाडो आहे, डार्क चॉकलेट आहे, योगर्ट आहे, अशा प्रकारचे. त्याचबरोबर सूर्यफुलाच्या बिया असतील, ब्रोकली असेल, यासारखे जे अन्न घटक आहेत याच्यामधून आपल्याला मिळतं. पण आता जर बघितलं तर आपण बघतो की प्रदूषणयुक्त आहार म्हणता येईल अशा स्वरूपाचा झालेला आहे. कारण सेंद्रिय शेती ही कुठंच राहिलेली नाही आणि ऑर्गॅनिक म्हणजे केमिकल युक्त शेती असल्यामुळं याच्यामध्ये सुद्धा पोषण तत्वाची कमतरता आहे. मग हे पोषण तत्व मिळवायचं कसं? महत्वाची गोष्ट आपल्याला कशी मिळवायची, तर हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आरोग्याच्या पाठशाळेमध्ये आपण येणं खूप गरजेचं आहे. आणि शिकून घ्या, समजून घ्या. भेटूयात आपण आरोग्याच्या पाठशाळेमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.